सो सुरू करू व्हिडिओ. आय पी एल जवळ येऊ राहिलं. आय पी एलच्या टीमा गिमाही पाहा लागतात हो, कशा गोष्टी करतात. टीम रिव्ह्यू देणार आहोत आपण. तर आजची जी आपण टीम पकडली ॲज ऑबियस मुंबई इंडियन्स. भाई मुंबईला सपोर्ट करतो, सगळा पहिले मुंबई इंडियन्स पकडलं ना. तर सगळ्या टीमचा रिव्ह्यू करू आपण, तसा काही विषय नाही. फक्त मुंबई इंडियन्स 10 टीमचा रिव्ह्यू करू. आणखीन या रिव्ह्यूमध्ये मजा येणार आहे, कारण की भाई साहेब सगळ्यांच्या टीमा ज्या बनलेल्या आहे. मी फक्त मुंबई इंडियन्स नाही म्हणून राहिलो, मी म्हणून राहिलो दिल्ली, म्हणून राहिलो आर सी बी, पंजाब, सी एस के. खास तर सी एस केची गोष्ट आहे, ते मला माहीत आहे. मी सी एस केच्या व्हिडिओवर बोलणार पण आता नाही, बट सगळ्या टीमचा रिव्ह्यू करू आपण. मजा येणार आहे विचार. तर सुरू करायचं. सुरू करू. एडिटिंग विडिंग काही नाही आहे भाई, मी नॉर्मल बोल राहिलो फक्त. जस्ट ऐकून घ्या. मुंबई इंडियन्स 2020 मध्ये लास्ट ट्रॉफी जिंकली होती, आणि त्याच्यानंतर एकही ट्रॉफी नाही जिंकली. आता कॅप्टन चेंज आहे, कॅप्टन हार्दिक पांड्या. सो आता मागच्या वेळेस पोहोचलो होतो आपण सेमी फायनल की क्वालिफायरपर्यंत, वाटते क्वालिफायर झालं वाटते काहीतरी. सेमी फायनल का मिस क्वालिफायर की सेमी फायनलपर्यंत पोहोचलो होतो, पण फायनल आपण नाही खेळलो होतो. फायनल पंजाब वर्सेस आर सी बीचं झालं, तर तिथं आर सी बी आपली पहिली ट्रॉफी जिंकली होती. तर आता मुंबई इंडियन्स रेंजचं यावेळेस मुंबई इंडियन्सला तगडी दिसू राहिली यार. म्हणजे सगळे त्याचे स्लॉट एकदम बरोबर दिसू राहिले. तर एवढा काही विशेष खतरनाक म्हणजे विशेष अशी काही गडबड वाटून नाही राहिली, काही विकनेस दिसून नाही राहिली. तर पाहू आपण काय समोर तर, ठीक आहे. तर बॅट्समन ऐकून घ्या सगळेजण. पहिले फक्त बॅट्समन ऐकून घ्या भाई, लिहिलेलं आहे यार. बॅट्समन ऐकून घ्या. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रॉबिन मिन्स विकेट कीपर, शेरफॅन रदरफर्ड, रॅन रिकल्टन, क्विंटन डिकॉक, दानिश मालेवार आणि तिलक वर्मा. बॅट्समन, ठीक आहे. आणि भाई बॅट्समन खतरनाक खतरनाक, मी बोलतो सगळ्यांबरोबर बोलतो मी. फक्त ऐकून घ्या, पहिले नावं ऐकून घ्या. ऑलराऊंडर हार्दिक पांड्या, नमन धीर, मिचेल सेंटनर, राज अंगद बावा, अथर्व अलोंकीकर, मयंक रावत, कॉर्बिन बोश, विल जॅक्स, शार्दुल ठाकूर. ऑलराउंडर्स नाइस वन. बॉलर्स ट्रेंट बोल्ट, बुमराह, मयंक मार्कंडे, दीपक चहर, अश्विनी कुमार, रघु शर्मा, मोहम्मद इजहार, अल्लाह गझनफर. हा या प्रकारचा पूर्ण स्क्वॉड आहे, 22-25 लोकांचा. तगडा स्क्वॉड आहे, लय बढिया स्क्वॉड आहे. की त्याची काही आपल्याला बोलायची सांगायची गरज नाही की कोण काय याचे सगळे मॅच विनर भरून आहे. कॅप्टन हार्दिक पांड्या. आणि तुम्हाला माहिती आहे खासियत काय, हार्दिक पांड्या कॅप्टन आहे या टीमचा. आणि त्या टीमवर कोण आहे माहिती आहे, रोहित शर्मा. T20 वर्ल्ड कप विनर कॅप्टन आहे. प्लेअर खेळू राहिला सूर्यकुमार यादव, T20 वर्ल्ड कप विनर कॅप्टन सध्याचा 2026चा, तो ॲज अ प्लेअर खेळू राहिला त्याच्यात. आणि हा काय नाव आहे त्याचा, मिचल सेंटनर. अरे रनरअप आहे तो यावेळेचा. रनरअप हा T20 वर्ल्ड कप 2026चा, तोही ॲज अ प्लेअर याच टीममध्ये खेळणार आहे. तर या टीममध्ये कॅप्टन्सची तर काही कमतरता नाही आहे, सगळ्या प्रकारचे सगळे कॅप्टन आहे याच्यात. मजा येणार आहे, मजा येणार आहे भाई, मजा येणार आहे. आता एक एक प्लेअरवर बोलू आपण. रोहित शर्मा सांगायची काही गरज नाही, रोहित शर्माची सीझन एवढे काही खतरनाक जात नसणार ॲज अ प्लेअर. त्याचा एकच सीझन आला 500 रनाचा 2013-14 मध्ये वाटते काहीतरी, एकच आलता, त्याच्यानंतर कधी नाही आला. बट रोहित शर्मा सांगायची गरज नाही आहे, यावेळेस तो फॉर्ममध्ये आहे. आणि भाई जो फिटनेस दाखवू राहिला तो रोहित शर्मा, जो यावेळेस म्हणजे मागच्या वेळेस नाही यावेळेस तो ॲग्रेशन पाहू राहिला. काही सांगून नाही सीझन रोहित शर्माचा किती चांगला जाणार, किती खतरनाक जाणार, काहीच सांगून नाही. पण यावेळेस तोडफोड तर तो मचणार आहे, म्हणजे मचणार आहे. रोहित शर्मा खतरनाक बँड वाजवून यावेळेस पाहू. सूर्यकुमार यादव, काहीच बोलायची गरज नाही. सूर्यकुमार यादव मागच्या वर्षी सीझन 700+ रन आणि हायेस्ट आहे त्याचं स्ट्राईक रेट, म्हणजे 150+ स्ट्राईक रेट ना. तो माहोल करू सूर्य तर सूर्य आहे. सूर्य मिडल ऑर्डरचा म्हणून घेईन. रॉबिन मिन्स झारखंडचा क्रिस गेल म्हणतात त्याला. इथे म्हणजे मिडल ऑर्डर बॅट्समन आहे, विकेट किपर आहे. हा मागच्या वेळेस 2 मॅच खेळला, आता काही जास्त नाही, 8 रन बनवलं त्याने 2 मॅचमध्ये. नर्वस होता, काही एवढा विशेष खेळला नाही, चांगला खेळला नाही. इट्स ओके, इट्स ओके, काही विषय नाही. चान्स भेटल्यावर पाहू आपण याच्या रँकिंग काय काय करता. म्हणजे हा जसा खेळेल, जसा जसा फॉर्ममध्ये येणार तसं पाहू काय म्हणतील. पण भाई हा फिनिशर आहे, लत तगडा फिनिशर आहे, लत बढिया मारतील, लंबे लंबे मारतील. फक्त हा चालला तो सध्या नर्वस आहे ना यार, कशा गोष्टी करतात. नवीन नवीन मॅच आहे थोडं. मी हिंदी बोलताय काय, नाही मी मराठी बोल राहिलो इतक्या वेळ, तर ठीक आहे जाऊ दे. शेरफॅन रदरफर्ड, हा जल्लाद लग खतरनाक मारू राहिला आता.
वर्ल्ड कप त्याचं खतरनाक गेलं, त्याची ते T20 लीग तेही खतरनाक गेली. हा तर माहोल गोरवाला रदरफोर्ड म्हणजे तगड़ा आहे भाई, हा सगळे इतर रन मारवाला. रायन रिकल्टन, ओ रे 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 रे, ये तो बर्बाद किडा, हा माणूस बर्बादीच्या राहावर निघून गेला. जेव्हापासून क्विंटन डिकॉक वापस आला तेव्हापासून शर्फन आणि रायन रिकल्टन तो पाहून नाही राहिला कोणाला, तो फक्त मारू राहिला. रायन रिकल्टन बढिया. क्विंटन डिकॉक क्लास, एकदा जर तो चिपकला तो नाही सोडत मग कोणाला, तो एवढा खतरनाक आहे क्विंटन डिकॉक. ओपनर सांगतो बोलतो बाकी पहिले प्लेयर तर ऐकून घ्या. दानिश मालेवार हा प्लेयर असा आहे की यानं दिल्लीच्या ट्रायल्समध्ये, मुंबईच्या ट्रायल्समध्ये, IPLच्या ट्रायल्समध्ये 6 बॉलर 6 छक्के मारले होते. दानिश मालेवार भाई तगड़ा प्लेयर. तिलक वर्मा सांगायची गरज नाही, सब बढिया. ऑलराऊंडर ऐकून घ्या आता. अब फटेंगी सबकी. हार्दिक पांड्या, काही बोलायची गरज नाही. नमन धीर, ओ भाई साहब, ना मागच्या वेळेस जो इम्पॅक्ट सोडला होता, 180 प्लसच्या स्ट्राईक रेटने खेळवला होता मागच्या वर्षी तो पुरा याच्यात, म्हणजे ॲव्हरेज स्ट्राईक रेट त्याचा 180चा आहे. मिचल सँटनर बॉलर एक खतरनाक आहे, बॅट्समॅन ठीकठाक, पण बॅट्समॅनची गरज नाही पडत, पण बॉलिंगमध्येच पाहिजे आपल्याला, स्पिनरमध्ये. राज अंगद बाबा, ये नया प्लेयर है, ये देखेंगे अपन क्या करता है. मयंक रावत, ये भी नया प्लेयर आहे, एवढं नाही माहित मला याच्याबद्दल. कॉर्बिन बॉश तगड़ा प्लेयर आहे, खाली लो ऑर्डर मध्ये घेते आणि लंबे लंबे मारते भाई. डेथ ओव्हर मध्ये बॉलिंग करते, हा तोही खतरनाक मारते. चल ठीक आहे. शार्दुल ठाकूर, लॉर्ड शार्दुल, काही बोलायची गरज नाही. डेथ ओव्हरवर बॉलिंग करते. शार्दुल अशा वेळेस बॅटिंग करते जिथं कोणीच बॅटिंग करत नाही, एक खासियत आहे शार्दुल ठाकूरची. खतरनाक प्लेयर, काही करून द्या, समजा कोणी जिथं विकेट नाही उरल तिथं शार्दुल ठाकूर विकेट घेते, एवढी खासियत आहे शार्दुल ठाकूरची. विल जॅक्स या टुर्नामेंटमध्ये 4 वेळा प्लेअर ऑफ द मॅच बनला. बॉलिंगमध्ये तगडा, बॅटिंगमध्ये तगडा. जर याची विकेट नसती घेतली, कॅच नसती पकडली गेली अक्षर पटेलच्या ना, इंडियाने मॅच हारली होती मग त्यावेळेस. एवढा खतरनाक प्लेअर आहे विल जॅक्स. बॉलर ऐकून घ्या आता. ट्रेंट बोल्ट, पहिल्या ओव्हरमध्ये विकेट घ्यायची सवय आहे. बुमराह नावच काफी आहे. मयंक मार्कंडे स्पिनर आहे हा, याने म्हणजे याच्या स्टार्टिंगच्या याच्यात ज्यावेळेस मुंबईचे खेळला होता तो, त्यावेळेस MS धोनीला येणं त्याच्या बॉलवर नाचवता भाई, एवढा खतरनाक बॉलर. दीपक चहर ओ म्हणजे या पॉवर प्लेचा बॉलर खतरनाक. अश्विनी कुमार, हा तोच अश्विनी कुमार आहे ज्यानं KKR मध्ये म्हणजे MI वर्सेस KKR मध्ये डेब्यू मध्ये 4 विकेट घेतले होते. अश्विनी कुमार. अल्लाह गझनफर, अफगाणिस्तानचा स्पिनर भाई, तगड़ा आहे स्पिनर, खालून येऊन थोडी बॅटिंगही करू शकते, पण स्पिनर तगड़ा आहे. मोहम्मद इदार, पाहू आपण या प्लेयर कसा आहे. तर राहुल शर्मा, ये भी देखेंगे. तर विषय असा आहे माहिती आहे का, ओपनिंग तेही बढिया वाटू राहिली, मिडल ओव्हर तेही बढिया वाटू राहिलं, फिनिशर तेही बढिया वाटू राहिलं, बॉलिंग तेही बढिया वाटू राहिली, स्पिनर तेही बढिया आहे, डेथ ओव्हरची बॉलिंग तेही बढिया आहे, आणि मिडल ओव्हरची बॉलिंग तेही बढिया आहे. आता सांगा तुम्ही कुठं का राहायचं. ओपनिंग करेन याच्यातून रोहित शर्मा, आपला क्विंटन डिकॉक 3 नंबरवर, काय 4 नंबरवर तिलक, 4 नंबरवर हार्दिक, 5 नंबरवर तिलक, 6 नंबरवर रदरफर्ड, 7 नंबरवर नमन धीर, 8 नंबरवर कोणी समजा कामित. बॉलर तर 3 फिक्सर्स आहे त्यांची, काय नाव आहे, बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि दीपक चहर. 8 9 10 11, हा झाले 11. एखादा प्लेअर बाकी पाहून घेतो, अशा टाईपची प्लेइंग इलेव्हन बनणार आहे, जस्ट लाईक अशी किंवा अरे यार प्लेयर एवढे आहे माहिती आहे काय, फॉरेन प्लेयर आहे एवढे खतरनाक आहे की कोणते 4 खेळू सांग त्याच्यावर डिपेंड करते यार, सगळे 100 वरती 1 आहे. विल जॅक्सला खेळू सांग की रदरफर्डला खेळू सांग, तेही खासियत आहे, दोघंही फिनिशर आहे, दोघे तगडे फिनिशर आहे भाई. एक नंबर मजा येऊ राहिली यावर्षी. यावर्षी ट्रॉफी सांगू नाही शकत, पण ते पॉवर म्हणजे काय टॉप 4 मध्ये येऊन जाईन, प्ले ऑफ मध्ये चालली जाईन ही टीम गॅरंटेड. मुंबई इंडियन्स प्ले ऑफ मध्येच चालली. आणि पाहू यावेळेस, म्हणजे यावेळेस बदली बाकी आहे, मागच्या वेळेसचे जराशे पंजाब आलती आडव्या हाताखाली, RCB विसरलो नाही आम्ही काय झालं तर, पंजाब, RCB, गुजरात, CSK आहे, तो काही विषय नाही आहे, पण काय आठवण पाहू कुठं जासा. तर हे होती मुंबई इंडियन्स भाई, सब तगड़े आहे, सगळं तगड़े आहे. आणि बाकी तर मग वानखेडे स्टेडियम आणि आमचं
होम ग्राउंड वानखडे स्टेडियमच आहे, त्याच्यात ती पिच आमची आम्हाला चांगली माहीत आहे भाऊ. यावेळेस मजा येणार आहे. बॉलरही तगडे, बॅट्समॅनही तगडे. आता कोण कोण काय कुठं राहायचं ते तुम्ही पाहून घ्या. प्लेइंग इलेव्हन बनवलेलं मुश्किल यांची. यांची विकनेस कुठं तरी दिसून नाही राहिली. रियालिटी यांची विकनेस दिसून नाही राहिली. तुम्ही म्हणता स्पिनर तिथं मिचेल सँटनर आहे, मयंक मार्कंडे आहे, अन हाई आहे, अल्लाह गझनफरही आहे. काय म्हणता आता, विल जॅक्स, काय म्हणता आता. तर तगडा आहे भाई, सगळं तगडा दिसू राहिलं. पण पाहू यावेळेस काय होते. प्ले ऑफ चालली आहे, गॅरंटीड आहे. प्ले ऑफमध्ये ही टीम जाणार म्हणजे जाणारच आहे. हा होता मुंबई इंडियन्सचा स्क्वॉड, आणि बहुत तगडा स्क्वॉड आहे यार, लय बढिया स्क्वॉड आहे. हा व्हिडिओ मी पूर्ण मराठीत बनवला, इट्स ओके, काही विषय नाही. लक्षात थोडा ॲडजस्ट करून घ्या. मुंबईचे फॅन्स आहे भाई, मी मुंबईचा फॅन्स आहे. प्रत्येक मॅचमध्ये माहोल गरम. मुंबई इंडियन्स फॅन्स सपोर्ट करता भाई. खरोखर सांगा कोण कोण मुंबई इंडियन्स फॅन्स आहे, आणि काही विसरलो का ते सांगा.